परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। नाजेमा तबस्सुम अन्सारी आणि तबस्सुम तमीजुद्दीन अन्सारी ह्या गेल्या 31 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत, धरणे आंदोलन करत आहेत। त्यांची मानवत तालुक्यात 8.5 एकर बागायती जमीन असून गट नंबर 204 आहे, 204/4 आहे व 200/203 आहे। तर ही जमीन त्यांना आईचे वारसपत्र असतानाही 7/12 प्रलंबित त्यांची केली आहे। कोर्टाने त्यांना वारस प्रमाणपत्र दिले असून अजूनही मानवत तालुक्यातील तलाठी हे 7/12 त्यांना देत नाहीत। नेमकं काय कारण आहे हे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। मी नाजेमा तमीजुद्दीन अन्सारी व माझी बहीण तबस्सुम तमीजुद्दीन अन्सारी, आम्ही नसीमा तमीजुद्दीन अन्सारीचे मुली आहेत। आमचे आई व वडील वारलेले आहेत। यांच्याकडून माझ्या आजोबाकडली वडिलोपार्जित जमीन गट नंबर 204/4 व गट नंबर 202/3 ही आम्हाला मानवत तालुका मानवत पाळोदी रोड येथे असून सदरील जमीन आम्हाला कोर्टाच्या निर्णयानुसार आलेली आहे। 20 वर्ष जिल्हा कोर्ट परभणी यांच्याकडे न्यायालयात आम्ही केस जिंकलेली आहे व गंगाखेड न्यायालयात जिंकलेली आहे व आमचे वारस प्रमाणपत्र असतानाही सदरील 7/12 नाव प्रलंबित का केले तलाट्यांनी? मानवत तलाठी व तहसीलदार मोठे का कोर्ट मोठा, तरी आमचा 7/12 त्वरित चालू करण्यात यावा। आम्हाला पीक विम्याचा लाभ देण्यात यावा। आम्हाला आई वडील कोणीही नाही, आमचा शेती हाच सहारा आहे व शेतीवरच आमची उपजीविका भागते। तरी आमच्या शेतीमध्ये कोणीही विनाकारण आम्हाला त्रास देऊ नये म्हणून आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत व मानवत पोलीस स्टेशन मॅनेज आहे। मानवतचे अधिकारी कसलीही दखल घेत नाही। ते म्हणतात त्याने 12 हत्या केल्या, आता तुमची करणार आहे अशा म्हणून धमक्या दिलेल्या आहेत। व आमच्या आयजी साहेबांना मी 5 वेळेस जाऊन भेटले व त्यांना अर्ज प्रकरण दिलेले आहे। SP-ना 5 वेळेस भेटले व माननीय जिल्हाधिकारी यांना 5 वेळेस भेटलेले आहे। तरी कसलीही कारवाई का होत नाही? मानवत पोलीस स्टेशन व पाथरी पोलीस स्टेशन राजकारणाच्या इशाऱ्यावर चालत आहे असे मला वाटतं। आम्ही महिला आहे व आम्हाला कसलीही मदत देत नाही शासन। महिलाकडून शासन आहे म्हणतात, पण मला वाटत नाही की शासन महिलांकडून आहे, बिलकुल बी नाही। 31 दिवस झाले, आज 31 दिवस झाले, कसलीही आम्हाला मदत मिळालेली नाही। तरी आमच्या आईचं वारसा हक्काने जमीन जी आहे ती आमची आहे व आम्ही ती जमीन पेरणी केलेली आहे, तरी त्याचा लाभ आम्हाला देण्यात यावा। त्वरित प्रलंबित 7/12 माननीय तलाठी मस्के साहेब यांनी त्वरित चालू करण्यात यावा, नाही त्यांच्यावर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट व तहसीलदार यांच्यावर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करण्यात येईल। कोर्टापेक्षा तहसीलदार किंवा हे तलाठी मोठा नाही ना, मोदी मोठा आहे, कोर्ट मोठा आहे। कोणताही राजकारणाचा नेता कोर्टापेक्षा मोठा नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।